हाय एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडे. राधाच काळपाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. त्या अगोदर एक लाईक करा, हे का नाही. तर आली बघा आपल्या घरी. आपलं घर काय नवीन नाही बरं का, जुनंच आहे, पण आली म्हणलं घरी. हा बघा, 8 दिवस घरी नाही तर कसलं गावात उगवलं का. पण अजून एक महत्त्वाचं, नवीन आंब्याची झाडं 2-3 उगवले ते बघा. आणि मस्तपैकी लाईनीत उगवलं ती झाड आहे का नाही. तिथून असे सरळ ह्या मोगऱ्याच्या झाडापर्यंत 3 उगवल्यात 3. आता कसला आंबाटा आंबा आहे का गोड आहे कुणाच ठाऊक. तर चला, मी आली होती आपल्या लेकरांचं शाळेचं बघायला. यायला मला उशीर झाला. उशीर म्हणलं तरी 5 वाजल्या मला बरोबर टिंबरूनीत यायला. मग तिथून पुढं मग छोकुली, सन्या, कावीचा बाप सगळीजण माझ्या अगोदर टिंबरूनीत येऊन तयार होती. मग त्यांच्यासाठी दप्तरं घेतली, वह्या घेतल्या. बाप रे, लय लय म्हणजे लय इतकं सामान घेतलं. छोकुलीला म्हणलं थांब जरा, अगोदर कावीचं होऊ दे म्हणलं. तर कावीच्याच वह्या अजून हिच्या राहिल्या त्या 1 डझन वह्या घेतल्यात. तरी कशाला राहिल्या त्या? गृहपाठ, निबंध. होय, निबंधन ही 3. आईवर निबंध लिहा सांगितलं तर माझ्या अंगावर लिहायचा. बापाचं लिहा सांगितलं बापाच्या पाठीवर लिहायचा. गावावर लिहायचा. तसंच लिहायचा. 1 डझन वह्या घेऊन दिल्या त्या हिला, मोठ्या मोठ्या क्वायर बुकच्या. काय म्हणतात का, क्वायर बॉक्स का कॉयर वही. तसल्या बी घेऊन दिल्या त्या. सण्याला 1 डझन घेतल्या त्या. तरी पण कावीचा अजून चालूच आहे की अजून ह्याला राहिली त्याला राहिली. 1 डझन इंग्रजीची वही घेतली का? चौकडा मला काय की बाई, मला माहित नाही. जेवढं माझ्याकडे पैसे होतं तेवढं उडलं. तुम्हाला सांगते, काल माझं किती गेलं बघा पैसे, 2700 रुपये. त्यात दप्तरं आली, त्यात वह्या, पेन, पेन्सिल्या, कंपसन बिंपसन मरणाचं घेतलं या. तुम्हाला सांगते, कुठे आहे का तुझं? दरवर्षी आम्हाला दप्तर घ्यायला लागतंय, दरवर्षी. हो का. सण्याला घेतलं पाण्याच्या बाटल्या, ही ती दोघांना 150ला नाही, ते एक बाटली आहे की. हा 65ला. नुसतं 65. 65 आणि 65 झालेच की 150 रुपये. मग सगळं घेऊन दिलं लेकरांना. आणि माझ्या अगोदर कारभारी लेकर घेऊन आलं होतं, तुम्हाला तर माहितीच आहे. तर घरामध्ये गॅस नाही, काय नाही, कसं काय केलं 2-3 दिवस. चुलीवर केलं का? काय काय बनवलं? पहिल्यापासून आलेली ते आपण तसं ढकलत न्यायची मोर हो चुलीवर. का. हे बॉक्स नाही फोडला, ही बॉक्स फोडलाय. हे 6 आहे त्या, अजून 6. राजूला वह्याची पण एका हातात. काय करावं, सगळं माझं अवसान तुम्ही खाऊन टाकलं. आम्ही कशाला खवायचं. काय तुमच्यासाठी जीव आरी पडलाय मरणाचा. आणि पैशापुरती गोड कसं आहे तुम्ही मला, नुसतं करा आम्हाला खर्च. हो का. कावीचं हिला कंपास, दप्तर सगळं, सण्याला हे ते सगळ्यांना शाळेचं सगळं घेतलं. आता ह्यांना कपडे घ्यायचे राहिला. ते हिला 2 ड्रेस वापरायला, सण्याला 2 ड्रेस वापरायला. हो. छोकी असली पेन्सिल आहे म्हणून. पेन आहे का पेन्सिल? पेन्सिल आहे. आणि ते सारखं ही केलं का नाही त्यात तुटत असतं. अगं भेटते की ह्याची असली पुढची. भेटते तरी पण ते तुटतं ना. एवढा मोठा तुकडा नसतो काढायचा, तेवढा तुकडा काढला तर ते पडतं ना, तुटतं ते. बस काय एवढं बघ पेन्सिल आहे. तर मी येऊस तर पप्पानं चांगलं सांभाळलं का ग तुम्हाला? खाऊ पिऊ घातलं का? मग मला कशाला बोलवलं? पप्पानंच घेऊन दिलं असतं की तुम्हाला सगळं सामान. होय ग. तुझ्याकडनं घ्यायला चांगलं वाटतं का? अगं मला बरं नाही दाखवत, इथं उभं राहून बोल. पप्पानं घेऊन दिलं असतं की. त्यांना काय कळतंय का आता मम्मी? का लय म्हातारं झालं काय? माझे पप्पा शाळा नाही तर शिकलं. आणि मी तर कुठे शाळा शिकले? मी तर काय मोठी
त्यांना काय वाचा येत आहे काय? तुम्हाला येत नाही का वाचाय? बरं पुढच्या वर्षी आम्हीच जाते एकटी. पप्पाकडे पैसे पाठवलं असतं पप्पानं घेऊन दिलं असतं की तुम्हाला सगळं सामान. आयपेक्षा जास्त घेतला असतो. काय वाय पाहिजे ते घे. ती काय म्हणली माहितीये का? पप्पा आम्हाला घेऊन देत नसते तर आम्हाला पाहिजे ते तूच ये बाबा, आम्हाला सांगू नको, तूच ये बाबा. बुडलं का पाहिजे ते माझं? नाही म्हणलं मी, पण पप्पाला काय कळते का मम्मी? मग आम्हाला तर काय करायचं तिथं जाऊन काय म्हणायचं? काय आणि आम्ही तर कधी गेलो घ्यायला तसलं एकटं. आता शाळेत जी व्हायला लागतं तीच घ्यायची होतं ना तुम्हाला. दुसरं कुठलं घ्यायचं? जाऊ द्या, पण आता झालं लेकरांचं तर शाळेचं तर सामानाचं मिटलं. पण आता कावी म्हणते मला हॉस्टेलला नाही जायचं. ते राहील नाना पैसे. नाना पैसे राहते ना. राहते की? हे तर होतो आम्ही राहायला तेव्हा नानापाशी दम काढत नव्हते. आता म्हणते नानापाशी राहते पण मला मम्मी हॉस्टेलला नको. आता कारभारीला तर काय अजून बारामतीत काम लागलं नाही, पण माझं जरी लेकरांना जर ऐकलं असतं तर कारभारीकडे मी पैसे पाठवलं असतं. त्यांना ह्या तिघांना पण सामान घेऊन दिलं असतं, काय काय त्यांना लागतंय काय काय नाही लागत. पण तसं मला काय माहित इथं आलं हॉस्टेलचा कॅन्सल व्हायचं म्हणून. आता तू नाही ही जर म्हणलीस मला नाही हॉस्टेलला जायचं मी जाणारच नाही म्हणल्यावर मग आता त्याला इलाजच नाही. हाय का इलाज? मम्मी म्हणली त्यांच्याकडे ठेवू, मम्मी म्हणलं ना त्यांच्यापाशी. करू लागशील का आजीला काम? त्या नाना तर स्वयंपाक करून जातात आहे. बघू अजून नाता भाऊजीला काय विषय काढला नाही. नाता भाऊजी म्हणत होतं सण्याला राहू दे. बघू आता काय होईल. का असं गणगोत आई बाप असणं लय महत्वाचं आहे. माझ्या नवऱ्याला बी आई बाप नाही तर मला बी आई बाप नाही तर असं. आता बघा कितीक लोक सिटीमध्ये गेलेले आहेत ना जगायला, तर त्यांचे लेकरं त्यांच्या गावाला असतात, मामाच्या गावाला असतात, इकडं तिकडं असतात. तसं आपली कोणाकडे सोडायची? आपली कुणाकडे सोडायचे? आपल्यापाशी ठेवायची बघा. आता आपल्यापाशी ठेवायचे म्हणलं तर आता आपण जगायला गेलोया. दरवर्षी जगायला गेलो की लेकरांच्या शाळेचं हे करायचं आणि काहीतरी झालं की आलं महागारी बुडली लेकरांच्या 2-4 महिने शाळा. मग मला वाटतं कमवायला जावं हे ते. तारणबळ कशामुळे चालली? आता गावाकडे पाऊस नाही तर काम धंदा नाही तर सगळी तशीच आहे. त्या बाया किती आपल्या खुरपा जाते आहे का? कोण सुद्धा जाणार कुठे? कामच नाही तर करते ना काय? शेतकऱ्यांना पाण्याची पंचायत झाली आणि कुठून खुरपायचे? मग आता बाहेर गेलं तर तिथं अनोळखी ठिकाण लगे शाळेचं हे होतंय. तिथं बी सगळ्यांना वाटतंय म्हणजे कुणी मला पूरस्थान पण देना की तुम्ही आता तिथं राहा आणि करा आणि खा. सगळे म्हणतात तुम्ही तिथं राहतच नसताय. नाकारात्मक बोलते आणि तसंच घडतं. पण ह्या वेळेस तर मी धरलंय बरं का बिराट घेऊन. बोलतच असते ते त्याचं काय असते? कारभारनं जर हेच कुठे बघ बरं आता समोर आपल्या घराच्या समोर किती हिरो ऊस असते तर सगळे गेले का ना मारून. अहो ते धोंड्याचा महिना पडल्यामुळं पाऊस यंदा लेट झालाय. आता पडलंच की काय राहीन होय तसंच. पण पिकांचं नुकसान झाले ना मारण्याचे. तर आता पोरांना जरा कपडे घ्यायचे ते थोडे. कालचं पैसे कालच उडलं. दप्तराला वह्या पेन पेन्सिल कंपास दरवर्षी मला नवीन घ्यायला लागतं. आणि अजून आधीमध्ये तर चालू असतंयच. परत सण्याला जास्त लागतं त्या वह्या आणि हे ते. कावीचं नाही काय एवढं पण सण्याला लय लागतं ते. अजून छोकुलीचा दाखला तिकडं आणायला जायचं आहे आष्टीला, कारण तिचा दाखला तिकडंच आहे ना. आणि तिचं 1 वर्ष पण बुडलेलं आहे गेल्या वर्षीचं. इथं थोडं तिथं थोडं राहिल्यामुळं. तर कारभारी आलतं इथं पुढं त्यांना लेकरांचं व्यवस्थित केलं हे ते. पण आता काय रोज भांडून तंडून मी काय फायदा नाही. त्यांचं ते म्हणलं ते ये म्हणली लेकरं आली त्यांचं शाळेचं बघितलं. बघू आज काय काय होतं या. सण्याचा दाखला तिकडं न्यायचा आहे. छोकुलीन दोघं एकत्र राहतेले शाळेत तिकडून. कावीला हॉस्टेलला ठेवायचे होते, कावीचं झालं कॅन्सल. आणि तिन्ही लेकरं इकडं तिकडं नाही ठेवू वाटत. अगोदरच्या वणी मी केमला तिकडं. तर गेल्या बारीनं बी तसंच झालं. कावी केमला हॉस्टेलला, छोकुली तिकडं स्वातीकडं आणि सण्या इथं आमच्याकडं. 3 जागेला 3 लेकरं. एकत्र असली का लेकरं काय करतात? अभ्यास करत नाही, नुसतं त्या टीव्हीच्या रिमोटसाठी भांडणं. आणि त्यांना गप्पा 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 म्हणून गप्प बसा म्हणलं तरी ऐकत बी नाही ते. आणि त्यांना मारलं ना आणि मग मी तशी नाही मारत, मी दार लावते आणि तिने संगच घेते.
एकाला मारस तर एक दार उघडतं आणि पळून जाते ते लगेच. मारायला बी गावात नाही ते. मी एक घरात कोंडून हाणायचो. कसं करायचं मग नाही पळायचं. एकाला लावायचं दुकान नाही खोडी करतात, भांडणं करतात आणि मारायला जर लागली ना मी झाडू बिडू हातात घेतला का नाही मग सगळे एकमेकांना साथ देते ते पळून जायला. असले लेकरं आहे ते. आणि रिमोटसाठी भांडण, कशासाठी बी भांडण करायचं, नीटनेट खायचं नाही प्यायचं नाही. मग वाटतं आता लेकरं बी मोठी झाले, त्यांना मारून तर हाणून तर काय उपयोग आहे. मी आपल्या हसण्यामध्ये घेते. वाटतं जाऊ दे त्यांचं बालपण आहे, जगत्यात जगू द्यावं. मी पण नाही त्यांना एवढं ओरडत, पण कधी कधी राग आल्यावर मग सुट्टी नाही. माझ्या सण्याचीच लय शाळा बुडली बघा. हे कावीचं आणि छोकुलीचं नाही एवढं काय. कावीनं तर छोकुलीनं तर डायरेक्ट वर्ष बुडवलं. आता यंदा टाकायचं तिला. काय माहिती आता ह्या वर्षी गेल्या वर्षी शाळा बुडली नसती तर छोकुलीचं वर्ष 10वीचं असलं असतं हे. पण छोकुलीनं गेल्या वर्षी 9वीचं वर्ष बुडवल्यामुळं आता तिला परत 9वीलाच बसवतात का काय काय माहीत नाही. बघू आता कसं होईल तसं छोकुलीचं. कावी गेली 8वीला आणि माझ्या सण्याचीच, कारण सण्या बारका असल्यामुळे आम्ही संघ घेऊन हिंडतो ना, त्यामुळे सण्याची शाळा बुडतील. कावीचा तर दाखला आम्ही काढलाच नाही. कावी आश्रमशाळेतनं जे काढला ती इकडं जी टाकलं कारखान्यात ते आपण काढलाच नाही. तुझे 2-2 महिने जर शाळा बुडली तरी आपण काढलंच नाही आहे का नाही. ते यंदा बी नाही तसं करायचं. यंदा बी आता ह्यांचं दाखलं बी नाही काढत आणि काहीच नाही. त्यांच्या मर्जीनं त्यांना म्हणलं आम्हाला काम तिकडं करणं हो नाही तर नाही हो म्हणलं. तुम्ही 1 वर्ष हाल काढा म्हणलं. तर मी चालली मेघाताईकडे. काय मेघाताईने मला बोलवलं घेते जाऊन. प्यायची आहे हे मला तहान लय लागली आहे. जाऊ दे आता पिते मेघाताई. देता का मग थोडं पाणी. बरं बरं. इथं तरी पण मी लय कपडे ठेवले होते. काल येताना पिशवी पण नव्हते आणले, काय नाही आलते रिकामेच. कारण इथं कपडे ढीगभर आहे ते तिकडं नेलेत वापराय पुरते. म्हणलं तिकडले कपडे कुठं नेणे ना आण करावं. काय का कावीला शाळेची बाटल्या आणली. दे की उघडून. उघड की जा का ह्याचं. पिली का त्यातलं पाणी. 65 रुपये किंमत आहे. जळ आहे का नाही बॉटल. चालली मेघाताईकडं. काय काम आहे त्यांचं कुणाच ठाम. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. पोरांना घेऊन जाणार आहे मी. सण्या पण तसं तिकडंच आहे. छोकुलीन सण्या तिकडंच आहे त्याच्या आत्याकडं. त्यामुळं ती काय नाही तर पण कावी आहे इथं माझ्यापाशी. कावी टिकत नाही मग कुठंच, कुणाच्याच इथं टिकत नाही कावी. म्हणून कावी हॉस्टेलला असते. आता मला कावीला टाकू वाटत नाही हॉस्टेलला बी. पण आता नडल्या अडल्यावर काय करता काय का नाही. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.